नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, विरोधकांनी आता निवडणुकीवरतीच बहिष्कार टाकला पाहिजे. त्याची कारणही तशीच आहे मित्रांनो. निवडणुका लागत राहणार, भाजप जिंकत राहणार, विरोधक हारत राहणार, निवडणूक आयोग त्यांना मदत करत राहणार. अगदी काय काय जणांनी मतदार केंद्रामध्ये घुसून बोगस मतदान करायला लावणं किंवा त्या मतदारा म्हणजे राडा रोडा, म्हणजे निवडणूक आयोगानं प्रचंड असा घोळ करून ठेवलेला आहे. आणि याच्यामध्ये अक्षरशः हाणामाऱ्या मारामाऱ्या, कुठंच काय सगळं व्यवस्थित राहिलेलं नाही. म्हणजे मतदान सेटिंग, बोगस मतदान. आता ह्याच्यामुळं असं होत राहणार आहे की विरोधक हारणार, सत्ताधारी जिंकणार. मग ते संजय राऊत म्हटलेत बघा की निवडणुकावरती बहिष्कार टाकणं हाच एकमेव पर्याय. जसं बिहारमध्ये झालं, 30,000 मताची सेटिंग लावली गेली, महाराष्ट्रामध्ये तसंच झालं. आणि पुढं काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं. तर त्याच विषयाची आज थोडीशी चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. महाराष्ट्र आणि देशामधल्या निवडणूक प्रणालीमध्ये निवडणुकीची जी प्रक्रिया आहे आपली, या प्रक्रियेमध्ये फार बदल करण्याची गरज आहे सध्या. जो निवडणूक आयोग आपण नेमणुका करतो, तो निवडणूक आयोगच सत्ताधारी पक्षाला मदत होईल अशा पद्धतीनं जर काम करत असेल तर कशा निवडणुका पुढे जातील, कशा निवडणुका होतील मित्रांनो? या निवडणुका पारदर्शक होतील का? म्हणजे हा फार संशयाचा विषय झालेला आहे. निवडणूक आयोग जाणीवपूर्वक सत्ताधारी पक्षाला जशी कशी मदत करता येईल अशी मदत केली जाते. त्याच्यातून मतदान मॅनेज असेल, पेट्या मॅनेज असतील, किंवा बोगस मतदानाच्या आधारे असेल की नावं एका जसं की मी रात्री सुद्धा लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की पालघर आपला पनवेल महानगरपालिका, या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकाच खोलीवरती 268 मतदार नोंदलेले आहेत आणि त्या 268 जणांचा एकच बाब दाखवला गेलेला आहे. म्हणजे हे सगळं बोगस मतदान आहे. ते मतदान सगळं आश्चर्यजनक होते. म्हणजे मतदान करायला नेमकं कोण येतं हेच कळत नाही. जसं की आता बिहारमध्ये 97 ठिकाणी वोटिंग मध्ये घोळ झालाय. ते आता सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलेलं आहे. पण त्याचं जे CCTV फुटेज आहे ते 3च महिने ठेवायच्यात. आता सुप्रीम कोर्टानं जर 3 महिन्यात नाही निकाल दिला तर ते निवडणूक आयोग रद्द करून टाकन ते CCTV फुटेजच. मग काय त्याचा निकाल लागणार आहे? काहीच लागणार नाही. आता जसं की हरियाणा मधल्या निवडणुका जिंकल्या भाजपनं, गुजरात मधल्या जिंकल्या, राजस्थान मधल्या जिंकल्या, मध्य प्रदेश मधल्या जिंकल्या, दिल्लीच्या जिंकल्या, महाराष्ट्राच्या जिंकल्या, बिहारच्या जिंकल्या. ही जी निवडणूक जिंकण्याची जी स्ट्रॅटेजी आहे ही जवळपास एक लेवलचीच आहे, एकसारखीच आहे. की म्हणजे विरोधकांचा सोपडा साफ करायचा, अगदी विरोधकाला विरोधी पक्ष नेता सुद्धा मिळून द्यायचा नाही, असंच काहीच आहे. आणि यामध्ये दिवसाढवळ्या पैशाचं वाटप मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. निवडणूक आयोग याला काहीच करू शकत नाही. म्हणजे निवडणूक आयोग फक्त बघायची भूमिका घेतोय. निवडणूक प्रणालीमध्ये TN शेषन सारखा निवडणूक अधिकारी नेमला पाहिजे, पण हे सत्ताधारी नेमणार नाहीत, कारण की त्यांना त्याची आवश्यकता नाही. सत्ताधाऱ्यांना हे सगळं करायचंच नाही. आणि जर निवडणूक आयोग तसा जर नेमला तर मग ह्या चुकीचा जो सध्याचा घोळ सुरू आहे, हा घोळ मात्र विरोधकांनी असेल किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी असेल, हा वारंवार निवडणूक आयोगाच्या समोर आणलेला आहे. आणि हे सगळं जरी असलं तरी निवडणूक आयोग हे जाणीवपूर्वक डोळेझाकपणा करते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये जिथं जिथं निवडणुका होतील तिथं तिथं मात्र भारतीय जनता पक्ष जिंकत जाणार आणि विरोधक हारत जाणार. म्हणजे आता या विरोधी पक्षांची मानसिकता आता तयार झालेली आहे की आपण प्रत्येकच निवडणूक जर हारण्यापेक्षा आपण जर
निवडणुकांवरतीच जर बहिष्कार टाकला, म्हणजे ही प्रक्रिया जोपर्यंत सुधारत नाही, म्हणजे निवडणूक आयोगाची प्रक्रिया जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत त्या निवडणुकांवरती बहिष्कार टाकणं हेच सध्या योग्य आहे. परंतु आमच्या देशातली विरोधी पक्षाची लोक सुद्धा निवडणुकांचीच वाट बघत असतात आणि जसं पाहिजे तसं निवडणुका लढवतात आहे. त्याच्यामुळं त्यांचा देखील पराभव होत राहतोय. आता बिहारमध्ये सुद्धा एवढा मोठा माहोल राहुल गांधी, तेजस्वी यादव यांनी तयार केला होता, तर निवडणुका ह्या बॅलेट पेपर वरतीच घेतल्या जाव्या म्हणून जर अडून बसले असते तर मात्र काही वेगळं चित्र झालं असतं. किती जरी बोगस मतदान केलं असतं तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला पारदर्शकता दिसली असती की बाबा बॅलेट पेपर होते. भलेही 2 दिवस, आज देशामध्ये कुठेही निवडणुका नाही, त्या देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये निवडणुका नव्हत्या बिहार निवडणुकीच्या टायमाला, तर त्याच्यामुळं आपल्याला ते करता आलं असतं बॅलेट पेपरवरती निवडणुका. आता सुद्धा ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या सुद्धा निवडणुका बॅलेट पेपरवरती घेता आल्या असत्या. आता जरी ती राज ठाकरेंनी त्या दिवशी तंबी दिली होती निवडणूक आयोगाला की ह्याच्या मधला घोटाळा म्हणजे पारदर्शकता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, असं राज ठाकरेंनी भाषणामध्ये सांगितलं होतं की तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवा, मग तुम्हाला दाखवतो कसं काय ते. परंतु काय नाही, निवडणूक आयोग अजिबात ऐकत नाही. निवडणूक आयोगाने ते सगळं जाहीर करून टाकला प्रोग्राम. नाही म्हणे निवडणुका सुप्रीम कोर्टाने सांगितलं घ्यायला, तर सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे निवडणुका घ्यायच्या त्या. आणि आता त्या जरी घेतल्या तरी त्या निवडणुकांचं काय होणार आहे की ते सगळं असं तसंच सध्याचं सुरू आहे. म्हणजे सत्ताधारी पक्षाला जेवढी मदत करता येईल तेवढं मदत करण्याचं काम हे निवडणूक आयोग करतंय, हे आपल्या सगळ्यांना दिसलेलंच आहे. सगळ्या लोकांना म्हणजे अक्षरशः त्या वोट चोरचा नारा एवढा मोठा गाजलेला आहे की बारकी बारकी लेकरं सुद्धा नरेंद्र मोदींचा फोटो, निवडणूक आयोगाचा फोटो दिसला तर ते म्हणतात वोट चोर चाललाय, वोट चोर आहे, वोट चोर. म्हणजे बारकी बारकी पोरं सुद्धा तसं म्हणायला लागले वोट चोर. म्हणजे आज जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपल्या देशाची आहे आणि ही जर लोकशाही टिकवायची असेल तर मात्र ह्या निवडणुका सगळ्या पारदर्शक, निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणणं खूप गरजेचं आहे. आणि निवडणुकांमध्ये जोपर्यंत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. म्हणजे विरोधक फक्त उमेदवार उभे करायचे, प्रचार करायचे, पैसे घालवायचे आणि सत्ताधारी माणसं निवडणुका जिंकत राहणार. म्हणजे सत्ताधाऱ्यांना विजय मिळवत राहायचा, विरोधकांनी हारत राहायचं आणि पुन्हा सत्ताधाऱ्यांनी म्हणायचं की हा जनतेचा विजय आहे, चौफेर जो विकास सुरू आहे आपल्या देशाचा त्याचा विजय म्हणायचा. म्हणजे अगदी महाराष्ट्रावर 9.5 लाख कोटीचं कर्ज झालंय. देशावरती जगातलं सगळ्यात जास्त कर्ज हे भारत देशावरती झालंय. म्हणजे आर्थिक डबघाईला आपलेले आपला देश आणि राज्य आहे. तरी या राज्यकर्त्यांनी म्हणायचं की देश आपला प्रगतीपथावरती, पण प्रगतीपथावरती आपल्याला कुठेही प्रगती दिसणार नाही. फक्त हे सांगायपुरती प्रगती आहे की देश प्रगतीपथावर आहे, देश आघाडीवर आहे, देश इकडं आहे, देश तिकडं आहे. महाराष्ट्र राज्य आता थांबणार नाही, आता सुसाट पळणार आहे. कुठं पळणार आहे? जागा जमिनी बळकावत्यात, कुठं काय करतात. म्हणजे देशामधला जो क्राईम वाढला आहे, जमिनी बळकावल्या जात आहेत. किती जरी काय गुन्हे केले तरी सुद्धा हे त्या आमदारावर, मंत्र्यांवरती कसलीही कारवाई का करत नाहीत, तर त्याचा अर्थ असा आहे की त्यांना माहिती आहे आपल्याला मशीन सेट करून किंवा निवडणूक आयोग मॅनेज होतोय आपल्याला आणि तो मदत करतोय, त्याच्यामुळे आपलं काही सरकार जाणार नाही. त्याच्यामुळे कोणाला काय घाबरायची आवश्यकता सध्या तरी नाही. म्हणजे कसलंच घाबरायचं नाही, अशी काहीशी पद्धत आता झालेली आहे मित्रांनो. तर हे जर असंच राहिलं तर विरोधाचा माणूस एक सुद्धा काही दिवसांनी निवडून येणार नाही. म्हणजे आता तरी काही 4-2 निवडून देते ती, म्हणजे येतोय तर ते तेवढं सोडलं जाते किंवा 4-2 लोकांना सोडलं जाते की तेवढी तर निवडून येऊ द्या. परंतु उद्या हे एकाही माणसाला निवडून येऊ देणार नाही ती, आणि सगळीच्या सगळी सत्ता ही आपल्या स्वतःच्या ताब्यात ठेवतील. मग त्यावेळेस आपल्याला असं वाटेल की बाबा आपण त्यावेळेस जर विरोध केला असता ही प्रक्रिया सुधारायला तर बरं झालं असतं, असं काहीसं पुन्हा आपल्याला वाटेल. परंतु तेव्हा मात्र वेळ निघून गेलेला असतो. तर काहीसं चित्र असंच आहे निवडणुकीचं. तर येणाऱ्या काळामध्ये
जे विरोधक आहेत यांनी मात्र निवडणुकांवरती बहिष्कार टाकणं हाच एकमेव मंत्र. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेतसह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.